एक आहे की जे पिंपरी चिंचवडचा एक चांगलं नियोजन नगर नियोजन झालं आणि आर्थिक सक्षम अशी महापालिका आली. त्याला कारण आहे की ते MIDC होतं आणि MIDC असल्यामुळे तिथे लोक पुण्यात राहायचे आणि तिथे जाऊन काम करायचे आणि त्याच्यामुळे मग सुरुवातीला लोकसंख्या कमी होती पण त्यांचं उत्पन्न खूप वाढलं. रस्ते मोठे झाले कारण तिथे ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट आपण म्हणतो. म्हणजे कसं आहे की नवीन MIDC होती आणि त्याच्या आजूबाजूला मग शहर वसलं. कालांतराने ते इतकं वाढलं की त्याच्यामध्ये मग मिसयूज होत गेला की गुंठेवरती आलं आणि काही परिसरामध्ये काही भाग सोडता अतिशय विदीर्ण अशी परिस्थिती पिंपरी चिंचवडच्या भागाची आहे. ज्या कारण मी तिथे फिरलो होतो PMRD असताना. त्याला एकमेव कारण म्हणजे तिथला आयुक्त किंवा पूर्वीचे मुख्याधिकारी आहेत त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. कायदा असा सांगतो की आयुक्तांच्या परवानगीशिवाय तुमच्या स्वतःच्या मालकीच्या प्लॉटवरती सुद्धा तुम्ही एक वीट ठेवू शकत नाही आहे. मग हे सगळं होत असताना त्यांनी दुर्लक्ष करायचं आणि मग लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायची आणि मग एका दिवशी सकाळी ती इन्व्हेस्टमेंट पूर्ण झिरो होते. मला वाटतं की हे प्रशासनाचं पाप आहे. त्यांनी आहे त्याच ह्याच्यामध्ये जर थांबवलं की पहिला बंगला आला आणि तो तोडला तर मग दुसरा काय तिथे जाऊ शकत नाही.